हॅलो हाय गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर सकाळी उठून मस्तपैकी गूळ खिसून घेतला, कारण अर्णवला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते आणि मला जरासुद्धा टाईम भेटत नव्हता. म्हणून आईंना म्हणलं तुम्ही जरा शेंगदाणे भाजा, मी जरा गावात जाऊन आले, मला थोडंसं काम होतं म्हणून मी खाली गेले होते. आणि येऊन बघते तर काय, आईंनी शेंगदाणे गूळ मस्तपैकी मिक्स करून ठेवले होते आणि मी त्याचे लाडू बांधले. इकडे ये डोळे बंद कर. तुला सरप्राईज पाहिजे ना? टेन टेन. तुला डाडू आवडतो ना? अर्णव म्हणला मम्मी मला थोडासा खाऊ घेऊन देणार, म्हणून त्याला बिकानेरमध्ये घेऊन गेले आणि त्याला हवं ते घेऊन दिलं. आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी 2 समोसे आणि जिरा सोडा मी पण ताव मारला आणि झोपून गेले. आणि उठल्यानंतर चहा केला. आणि आम्हाला टी व्ही लावायची अजिबात गरज नसते, कारण अर्णवचा दिवसभर डान्स चालू असतो. मग आईंना म्हणलं मला वेणी घालून द्या. एवढी मोठी झाली तरी माझ्या केसांची मला वेणी घालता येत नाही. इडलीचं सकाळी भिजू घातलं होतं, त्यासाठी 3 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ आणि अर्धा ग्लास शाबू स्वच्छ धुवून भिजू घातला होता. आणि त्यानंतर बारीक करताना अर्धा ग्लास पोहे त्यामध्ये मिक्स केले. यामुळे काय होतं की टेस्ट अगदी छान येते इडली किंवा डोशाला. आणि ते सगळं एकजीव केलं आणि त्यामध्ये ते पीठ फर्मेंट व्हायला कांदा ठेवून दिला आणि असं झाकून मस्तपैकी ठेवून दिलं.